नमस्कार बंधू भगिनींनो, रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. भारतीय संविधानाचा परिचय मागील अनेक व्हिडिओच्या माध्यमातून आपण करून घेतो आहोत. या व्हिडिओमध्ये आपल्याला भारतीय संविधानाची ऐतिहासिक पार्श्वभूमी अत्यंत कमी शब्दांच्या मध्ये या ठिकाणी पाहावयाची आहे. आपण सगळे जाणता की संविधान हे भारतीय शासन व्यवस्थेमध्ये अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ राहिलेला आहे. मुळात संविधान या शब्दाबद्दलचा देखील अर्थ आपण समजून घेणं महत्त्वाचं आहे. संविधान हा संस्कृत भाषेतील संविधा या शब्दावरून आलेला आहे, ज्याचा अर्थ व्यवस्थित बांधणी किंवा संघटना असा होतो. संविधा हा मूळ संस्कृत शब्द आणि ज्याचा अर्थ काय होतो, तर ज्याचा अर्थ होतो व्यवस्थित बांधणी किंवा संघटना. तर इंग्रजीमध्ये कॉन्स्टिट्यूशन हा शब्द लॅटिन भाषेतील असून या शब्दावरून कॉन्स्टिट्यूशन या शब्दावरून तयार झालेला आहे, ज्याचा अर्थ स्थापना किंवा आकार देणे असा होतो. लॅटिन जो कॉन्स्टिट्यूशन शब्द आहे कॉन्स्टिट्यूशन, तर त्याचा अर्थ काय होतो, तर स्थापना किंवा आकार देणे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे संविधान म्हणजे देशाच्या राजकीय, सामाजिक आणि कायदेशीर प्रणालीसाठी तयार केलेला काय आहे, तर मूलभूत दस्तऐवज आहे संविधान. यात सरकारचे स्वरूप, अधिकारांचे विभाजन, नागरिकांचे हक्क आणि कर्तव्य यांचं स्पष्टपणे वर्णन केलेलं आहे. संविधान निर्मितीची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे हेही आपल्याला इथं समजून घ्यायचं आहे. आपल्याला माहिती आहे की प्राचीन काळात भारत हे राष्ट्र सुजलाम सुफलाम आणि संपन्न अशा प्रकारचं राष्ट्र म्हणून जगभर गणलं गेलेलं आहे. अशा या सुजलाम सुफलाम राष्ट्रामध्ये व्यापाराच्या निमित्तानं डच असतील, पोर्तुगीज असतील, इंग्रज असतील, हे या देशामध्ये पहिल्यांदा व्यापाराच्या निमित्तानं आले. इंग्लंडची राणी एलिझाबेथच्या परवानगीने भारतात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने व्यापाराच्या निमित्तानं प्रवेश केलेला आहे आणि टिपू सुलतानच्या मृत्यूनंतर दक्षिणेकडील आपलं शासन मजबूत करण्याचं काम इंग्रजांनी केलेलं आहे. पुढे मराठी सत्ता देखील उद्ध्वस्त झाली. नंतर रणजित सिंहाच्या मृत्यूनंतर पंजाब तसेच गढवाल, सिंध प्रांत देखील इंग्रजांनी काबीज केलेले आहेत. व्यापारी कंपनी जी भारतामध्ये आलेली होती, मुळात हे व्यापार करण्याच्या निमित्तानं आले, परंतु आपण नेहमी पाहतो व्यापारी म्हणून आले आणि पुढे राज्यकर्ते बनलेले आहेत. याच्या विरोधामध्ये 1857ला या देशामध्ये उठाव झाला आणि 1857च्या उठावाच्या नंतर मात्र ब्रिटिश प्रशासनाने कायदा करून 1858 मध्ये ईस्ट इंडिया कंपनी बरखास्त केली आणि भारताची सर्व सूत्र ब्रिटिश पार्लमेंट आणि शासन यांनी हातात घेतलेली आहेत. तेव्हापासून भारतात शासन करण्यासाठी ब्रिटिश शासनाचा प्रतिनिधी म्हणून गव्हर्नर जनरल या पदाची देखील निर्मिती केली गेलेली आहे. ब्रिटिश मंत्रिमंडळात भारत मंत्री हे पद देखील निर्माण करण्यात आलेलं आहे. ब्रिटिश सत्तेने केलेल्या कायद्यातील तरतुदीचा प्रभाव भारतीय संविधानावर निश्चितपणे झालेला आहे आणि म्हणून आपल्याला ही ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहणं महत्वाचं आहे. ब्रिटिशकालीन कायदे व घटना इथं आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. या संविधानाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की 1909चा मोर्लो-मिंटो सुधारणा कायदा हा या देशामध्ये आलेला आहे. 1919चा
मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा इंग्रजांनी भारतामध्ये लागू केलेला आहे. 1930चा सायमन कमिशन अहवाल असेल किंवा 1935चा भारत प्रशासनाचा कायदा, हे देखील संविधानाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये महत्वाचा आहे, तोही पाहिलं महत्वाचा आहे. 1939चा काँग्रेस वर्किंग कमिटीचा ठराव, 1940ची ऑगस्ट घोषणा जी 8 ऑगस्ट 1940ला करण्यात आलेली होती, त्याचा देखील परिणाम संविधान निर्मितीवर झालेला आपल्याला दिसतो. त्यानंतर 1942ची क्लिप्स योजना महत्वाची राहिलेली आहे. 1945ची व्हेव्हेल योजना आणि सिमला परिषद, आणि त्यानंतर 1946ची कॅबिनेट मिशन योजना. ही कधी आलेली आहे? 1946ला आलेली या ठिकाणी आपल्याला दिसून येते कॅबिनेट मिशन योजना. आणि या कॅबिनेट मिशन योजनेची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की ही 16 मार्च 1946ला योजना या देशामध्ये इंग्रजांनी आणलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून या योजनेची जी काही वैशिष्ट्ये आहेत ते आपण समजून घेणं महत्वाचं आहे. त्यातलं पहिलं वैशिष्ट्य आहे संघराज्याची निर्मिती. या योजनेच्या माध्यमातून निर्माण झालेली आहे. विधिमंडळ व कार्यकारी मंडळाची स्थापना यामुळे निर्माण झालेली आहे. प्रांतांसाठी गटाची स्थापना झालेली आहे. घटना समिती सदस्य निवडीची प्रक्रिया इथे ठरली गेलेली आहे. घटना समितीची कार्यपद्धती कशा पद्धतीची असेल हे देखील या 1946च्या कॅबिनेट योजनेमध्ये मिशन योजनेमध्ये पाहायला मिळतं. कराराची तरतूद देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि अशा प्रकारची ही जी 1946ची कॅबिनेट मिशन योजना आली, तिचा परिणाम काय झाला? तर तिचा परिणाम असा झाला की मुस्लिम लीग ही यामधून बाहेर पडलेली आहे. त्यांना या काही गोष्टी मान्य झाल्या नाहीत म्हणून ती काँग्रेस सोबत राहिलेली नाहीये, तर मुस्लिम लीग यातून बाहेर पडलेली आहे. दुसरी बाब म्हणजे माउंट बॅटन यांची गव्हर्नर जनरल पदी नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यानंतर काँग्रेस व मुस्लिम लीगमध्ये समझोता होण्याची शक्यता राहिलेली नाहीये, कारण मुस्लिम लीग आता काँग्रेसचं म्हणणं ऐकायला तयार नाहीये. ही परिस्थिती देखील आपल्याला दिसते. मुस्लिम लीगने पाकिस्तान निर्मितीसाठी आग्रह धरायला सुरुवात केलेली आहे, चळवळीचा अवलंब करायला सुरुवात केलेली आहे. आणि शेवटी भारतीय त्या काळातल्या नेतृत्वाच्याही लक्षात येतं की आता आपल्याला पाकिस्तानला या देशातनं अलग मान्यता दिल्याशिवाय पर्याय नाहीये. ही मानसिकता यातनं निर्माण झाली आणि 18 जुलै 1947 रोजी संमत झालेला भारताच्या स्वातंत्र्यासंबंधीच्या कायद्यानं फाळणीवर एक अर्थानं शिक्कामोर्तब केलेलं आपल्याला या ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये पाहायला मिळतं. त्यानंतर भारताच्या स्वातंत्र्याच्या साठीचा जो कायदा इंग्रजांनी आणला, भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा, तर या कायद्यामध्ये काय तरतुदी इंग्रजांनी केलेल्या होत्या तेही आपल्याला संविधानाच्या पार्श्वभूमीच्या संबंधानं लक्षात घ्याव्या लागतात. त्यात पहिली तरतूद ही करण्यात आलेली होती की 2 स्वतंत्र राज्य निर्मिती झालेली आहे. म्हणजे कोणते 2 राष्ट्र निर्मितीच म्हणूया, एक भारत आणि दुसरा पाकिस्तान. ही बाब इथे आपल्याला दिसते. त्यानंतर प्रांतांची विभागणी करण्यात आलेली आहे. प्रांत वेगवेगळ्या प्रकारचे विभागण्यात आलेले आहेत. सार्वभौमत्वाबद्दलचा विचारही या कायद्यातनं देण्यात आलेला आहे की इथून पुढे भारत हे सार्वभौम म्हणून त्याच्या पद्धतीनं काम पाहिल. हे सार्वभौमत्वाची हमी देखील या कायद्याच्या माध्यमातून भारतीयांना लाभलेली आहे. संस्थानांना स्वायत्तता देण्यात आलेली आहे की ज्या संस्थानाला ज्या राज्यामध्ये जायचं असेल किंवा ज्याला स्वतंत्र राहायचं असेल तर ती स्वायत्तता संस्थानांना देण्यात आलेली आहे. राष्ट्रकुलामार्फत संपर्क
करण्याची बाब इथे आलेली दिसून येते. सीमा निश्चितीसाठी एक मंडळ निर्माण करण्यात आलेला आहे इंग्रजांनी जो हा स्वातंत्र्याचा कायदा केला त्यामध्ये. आणि त्यानुसार प्रत्येक राज्याची म्हणा किंवा पाकिस्तान भारताच्या सीमा निश्चितीचं मंडळ निर्माण करण्यात आलेलं आहे. स्वतंत्र वाटप यंत्रणा हे देखील या कायद्याच्या माध्यमातून जन्मास आलेली आहे. आणि पाकिस्तान आणि भारत या दोघांच्या मध्ये जर वादच झाला तर त्यासाठी असा हा वाद सोडवण्यासाठी लवाद यंत्रणा देखील असणं महत्वाचं आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन लवाद यंत्रणेच्या संबंधाने देखील विचार झालेला आपण इथे पाहतो. तर अशा पद्धतीनं कॅबिनेट मिशन आणि त्यानंतर इंग्रजांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या संबंधानं जे काही कायदा केलेला आहे त्याबद्दलच्या बाबींचा परिणाम पुढे आपलं संविधान निर्माण करत असताना निश्चितपणे झाला. याच्यातूनच पुढे घटनात्मक सभेची स्थापना झालेली आहे. आणि ही घटनात्मक सभेने आपल्या देशाला आपलं संविधान असण्यासाठी काय काय पावलं उचलली आणि त्यांनी उचललेल्या पावलातनंच मग घटना समिती असेल, मसुदा समिती असेल, या समितीच्या माध्यमातनं आपल्या राज्यघटनेच्या प्रत्यक्ष कार्याला आणखीन गती आलेली आपल्याला दिसून येते. तेव्हा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण घटना समिती मसुदा समितीच्या संबंधानं विचार करूयात. आजच्या व्हिडिओमध्ये केवळ आपण भारतीय राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमीचा तोंड ओळख अत्यंत कमी शब्दामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहे. आज इथेच आपण थांबू आणि पुढच्या व्हिडिओतनं मसुदा आणि घटना समितीच्या संबंधाने विचार करूया. तोपर्यंत थांबूयात. जय हिंद, जय भारत, जय संविधान.